सकाळी 8:30च्या दरम्यान पोलिसांचा मोठा फौजफाटा MIDCच्या एका कारखान्याकडे वळाला. कारण की पुढे जे घडणार होतं ते पाहून सर्वांचा थरकाप उडणार होता. पोलिसांच्या 4 ते 5 बुलेरो गाड्या, त्यांच्याबरोबर दुसऱ्या गाडीमध्ये 15 ते 20 कामगार आले होते. त्यांच्या हातामध्ये फावडे, कुदळ आणि इतर काही साहित्य होतं. पण MIDC मध्ये असलेल्या लोकांना धक्काच बसला. कारण की सकाळी 8:30 वाजता तेही पोलिसांची एवढी मोठी टीम एका कारखान्यामध्ये आली तरी कशाला, आणि त्यांच्याबरोबर कामगार कशासाठी आले. सर्व पोलिसांची टीम एका कारखान्यामध्ये घुसले. त्या कारखान्यामधील सर्व मशिनरी त्यांनी बाजूला केल्या आणि एका जागेवरती त्यांनी खोदकाम सुरू केलं. कंपनीमध्ये उपस्थित असलेल्या लोकांच्या तसेच बाहेर असलेल्या लोकांच्या सर्वांच्या नजरा पोलिसांच्या त्या कामाकडे लागल्या होत्या. पण ज्या जागेवरती कामगार खोदकाम करत होते ती जागा काही साधी नव्हती. RCC काँक्रिटीकरणने मजबूत केलेली होती. सर्वात प्रथम इलेक्ट्रिकल ब्रेकरच्या मदतीने ते काँक्रिटीकरण फोडण्यात आलं. त्यानंतर फावडे आणि कुदळीच्या मदतीने तेथील माती बाजूला केली जाऊ लागली. 1 तास गेला, 2 तास गेला, खड्डा खोल होत गेला, पण पोलिसांना तिथे काहीही सापडलं नाही. पण पोलिसांनी खोदकाम चालू ठेवलं होतं. जवळपास 12 तास हे काम चाललं. 12 फूट खोल खड्डा खणण्यात आला आणि त्याच दरम्यान जमिनीखालून एक विचित्र दुर्गंधी येऊ लागली. तिथे उपस्थित असलेल्या लोकांना आता परिस्थितीचं गांभीर्य समजू लागलं. त्या जमिनीखालून निघलं मानवी हाडांचा सांगाडा. जवळपास आजपासून 2 वर्षापूर्वी त्या कारखान्याच्या जमिनीखाली एका व्यक्तीला पुरण्यात आलं होतं. पण यामध्ये सर्वात विचित्र गोष्ट होती, ज्या ठिकाणी MIDC आहे, ज्या ठिकाणी लोक काम करतात, अशा ठिकाणी एखाद्या व्यक्तीला जमिनीमध्ये कसं काय पुरलं असेल, तेही 12 फूट खोल खड्डा खांदून. हे सर्व उघड झालंय 29 जुलै 2026ला. पण तो व्यक्ती कोण होता ज्याला 2 वर्षापूर्वी MIDCच्या कारखान्यामध्ये पुरण्यात आलं? आता या प्रश्नाची उत्तरं जाणून घेण्यासाठी आपल्याला 2 वर्ष मागे जावं लागेल. जिग्नेश नावाचा एक तरुण जो एक कार्पेंटर आणि ऑपरेटर म्हणून काम करत होता. 2018 मध्ये जिग्नेशची ओळख पृथ्वी नावाच्या मुलीसंग झाली. दोघांची ओळख झाली, ओळख मैत्रीमध्ये बदलली आणि मैत्रीचं रूपांतर प्रेमामध्ये बदललं. जिग्नेश आणि पृथ्वीने दोघांनीही एकत्र आयुष्य जगण्याचा निर्णय घेतला. 20 डिसेंबर 2019 रोजी जिग्नेश आणि पृथ्वीने लग्न केलं. आता आपल्याला इथे वाटत असेल हे एखादं प्रेम प्रकरण असेल, पण त्यापेक्षा ही भयंकर गोष्ट म्हणजे ज्या ठिकाणी MIDC आहे, ज्या ठिकाणी लोक काम करतात, अशा ठिकाणी जिग्नेशला 12 फूट खोल कसं काय पुरलं, कोणी पुरलं, का पुरलं, या प्रश्नाचं उत्तर आपल्याला पुढे मिळेल. जिग्नेश आणि पृथ्वीने 2019 मध्ये लग्न केलं, पण लग्नानंतर आयुष्य काही सोपं नव्हतं. त्यांच्याकडे स्वतःचं घर नव्हतं, मोठी बचत नव्हती. लग्नाच्या सुरुवातीला जिग्नेश आणि पृथ्वी त्यांच्या नातेवाईकांच्या घरी राहिले. त्यानंतर दोघेही वेगवेगळ्या शहरामध्ये कामासाठी गेले. जिग्नेश आणि पृथ्वी अगोदर द्वारकामध्ये गेले, तिथे 2 वर्ष त्यांनी काम केलं. त्यानंतर पोरबंदरला आले, तिथे देखील त्यांनी काही वर्ष काम केलं आणि शेवटी आले गुजरातमधील जामनगर येथे. या प्रवासामध्ये दोघांनी अनेक अडचणी पाहिल्या, पण याच काळामध्ये जिग्नेश आणि पृथ्वी यांच्या आयुष्यामध्ये एक मोठा आनंद देखील आला. जिग्नेश आणि पृथ्वी एका मुलीचे आईवडील झाले. जिग्नेश दिवसभर काम करायचा, तर पृथ्वी घर आणि मुलीची जबाबदारी सांभाळायची. मुलगी मोठी झाल्यानंतर पृथ्वीने देखील पती जिग्नेशला हातभार लावण्याचा विचार केला. त्यासाठी तिने एका जागेवरती काम देखील पाहिलं. पती जिग्नेश आणि पृथ्वी दोघंही कामाला जात होते. कामाला जाताना पृथ्वी तिच्या मुलीला आपल्या बहिणीकडे सोडायची. सगळं काही अगदी व्यवस्थित चालू होतं. जिग्नेशची फॅमिली गुजरातमध्येच राहणारी, पण तो पत्नीबरोबर वेगळा राहत होता. अधूनमधून त्याचे भाऊ वगैरे जिग्नेशच्या घरी भेटायला यायचे. पण त्याच दरम्यान अचानक अशी घटना घडली ज्याने जिग्नेशच्या घरातील लोकांना विचारात पाडलं. आता ही गोष्ट आहे 2024ची. जिग्नेशचे भाऊ त्याला अनेक वेळा फोन करत होते, परंतु त्याचा मोबाईल नंबर बंद लागत होता. कारण की जिग्नेश गुजरातमधील जामनगरमध्ये राहत होता, तर त्याचे भाऊ वगैरे सुरतमध्ये राहत होते. अंतर भरपूर होतं. ते 6 महिन्यातून 2 महिन्यातून कधीतरीच भेटायला यायचे. पण गेल्या काही दिवसापासून जिग्नेशचा मोबाईल नंबर बंद होता. जिग्नेशचा मोठा भाऊ अशोकने त्याच्या मोबाईलवरती अनेक वेळा फोन केला, पण त्याचा फोन काही लागला नाही. त्यामुळे त्याने त्याची पत्नी पृथ्वीच्या मोबाईलवरती फोन केला. जिग्नेशच्या भावाने पृथ्वीला विचारलं, त्याचा मोबाईल नंबर बंद काय, त्याचा फोन का नाही लागत आहे.
त्यावेळेस जिग्नेशची पत्नी पृथ्वीने सांगितलं, मी आता दुसऱ्यांदा आई होणार आहे आणि मुलांच्या पुढच्या भविष्यासाठी जिग्नेशला ऑस्ट्रेलियामध्ये नोकरी मिळाली आहे, चांगला पगार मिळतोय, त्यामुळं मुलांच्या भविष्यासाठी जिग्नेश ऑस्ट्रेलियाला गेलाय. तेव्हा जिग्नेशच्या भावाने अशोकने पृथ्वीकडं ऑस्ट्रेलियामधील जिग्नेशचा कॉन्टॅक्ट नंबर मागितला. यावरती पृथ्वीने सांगितलं, तो एका कंपनीमध्ये काम करतोय, त्याच्याकडं पर्सनल नंबर नाही आहे आणि असंही त्याला कंपनीमध्ये मोबाईल वापरण्याची परवानगी नाही. आपल्याकडे जेव्हा रात्र असते तेव्हा त्यांच्याकडे सकाळ होते, त्यामुळं माझं स्वतःचं बोलणं देखील जिग्नेशबरोबर कमीच होतं. पण तुम्ही काही काळजी करू नका, जिग्नेशला लवकरच मी तुम्हाला फोन करायला सांगेल, असं पृथ्वीने जिग्नेशच्या भावाला सांगितलं. यानंतर जिग्नेशचे भाऊ अशोक यांना देखील या गोष्टी ऐकून आनंद झाला. चला, आपला भाऊ ऑस्ट्रेलियामध्ये गेलाय, मुलांच्या भविष्यासाठी तो बाहेर जॉब करतोय. या गोष्टीचा जिग्नेशच्या भावाला आनंद झाला. जीवनाचा गाडा एकदम सुरळीत चालू होता. दिवाळी दसरा यायचा, सर्व कुटुंब एकत्रित यायचं आणि जेव्हा पण जिग्नेशचा विषय निघायचा तेव्हा घरातील सर्व लोक पृथ्वीलाच विचारायचे. पृथ्वी देखील सर्वांना आनंदाने सांगायची, अजून 1 वर्ष तरी ते किमान गुजरातमध्ये येणार नाही, कारण की त्यांना तिथून येऊन देत नाहीये. बघता बघता 1 वर्ष निघून गेलं आणि पृथ्वीने एका गोंडस मुलीला जन्म दिला. जिग्नेशला दुसरी मुलगी झालीये. या आनंदामध्ये संपूर्ण कुटुंब एकत्रित आलं. मोठ्या आनंदामध्ये त्या मुलाचं स्वागत करण्यात आलं. त्यावेळेस जिग्नेशच्या भावाने पुन्हा एकदा पृथ्वीला विचारलं, जिग्नेश आता येणार आहे की नाही? त्यावेळेस जिग्नेशची पत्नी पृथ्वीने सांगितलं, जिग्नेश आता पुन्हा गुजरातला येणार नाही, ते ऑस्ट्रेलियामध्ये कायमचं राहण्याचा विचार करतात, त्यासाठी त्यांनी अप्लाय देखील केलाय आणि असं झालं तर ते आम्हाला देखील ऑस्ट्रेलियाला घेऊन जातील. त्यासाठी किमान आणखीन 1-2 वर्ष जातील. पण जिग्नेशच्या कुटुंबातील कोणालाही याची कल्पना नव्हती. जिग्नेश ऑस्ट्रेलियाला गेलाच नव्हता. व्यक्ती खोटं जितकं बोलेल ना, त्याचा त्रास तितकाच जास्त होतो. असंच काही जिग्नेशची पत्नी पृथ्वीबरोबर घडलं. कारण की जिग्नेशच्या लहान्या भावाला ऑस्ट्रेलियाला जाण्याचा चान्स मिळाला. जिग्नेशच्या लहान्या भावाला काही कामानिमित्त ऑस्ट्रेलियाला जायचं होतं. त्यासाठी त्याने जिग्नेशची पत्नी पृथ्वीला विचारलं, तो ऑस्ट्रेलियामध्ये कुठे राहतो, मला त्याचा ॲड्रेस दे, तिथे गेल्यावर मी माझ्या भावाला भेटेल. पण यावेळेस पृथ्वीने वेगवेगळी उत्तरं द्यायला सुरुवात केली. ती म्हणाली, जिग्नेशने आत्ताच ऑस्ट्रेलियामधील रूम बदलली आहे, त्याला कामामधून वेळच भेटत नाहीये, मग तो तुम्हाला कसं काय भेटेल? नंतर पृथ्वीने सांगितलं की माझ्याकडे आता त्याचा सध्याचा कॉन्टॅक्ट नंबर नाहीये, त्याने फोन केल्यावर मी त्याच्याकडून ॲड्रेस घेईल आणि मग तुम्हाला देईल. पृथ्वीच्या या बोलण्यावरून जिग्नेशचा लहाना भाऊ दीपक याला थोडा संशय येऊ लागला. त्याने ही गोष्ट मोठा भाऊ अशोकला सांगितली. प्रत्येक जणाने पृथ्वीला वेगवेगळ्या पद्धतीने विचारलं, जिग्नेश ऑस्ट्रेलियामध्ये कुठे राहतोय, त्याचा आम्हाला नंबर हवा आहे, आम्ही त्याच्याशी कॉन्टॅक्ट करू, किंवा तो जिथे राहतो त्याचा ॲड्रेस दे, दीपक ऑस्ट्रेलियाला जाणार आहे, तिथे गेल्यानंतर तो जिग्नेशला भेटेल. पण पृथ्वीकडून एकही चांगलं उत्तर मिळालं नाही. ती फक्त उडवाउडवीची उत्तरं देत होती. पण यानंतर जे घडणार होतं ना, ते ऐकून जिग्नेशच्या कुटुंबातील पायाखालची जमीन सरकणार होती. जिग्नेशचा लहान भाऊ याने पुन्हा एकदा पृथ्वीला फोन केला. त्याने स्पष्ट सांगितलं, माझा भाऊ ऑस्ट्रेलियामध्ये कुठे राहतोय, मला त्याचा ॲड्रेस आणि फोन नंबर हवाय, आणि जर तू मला दिला नाही तर मी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन माझ्या भावाची मिसिंग कंप्लेंट तक्रार दाखल करेल. हे ऐकून पृथ्वीने जिग्नेशचे मोठे भाऊ अशोक यांना फोन केला. त्यांना भेटण्यासाठी बोलवलं. पण परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेऊन अशोक यांनी पृथ्वीला सासरवाडीमध्येच भेटण्यासाठी बोलवलं. इकडे जिग्नेशच्या घरामधील सर्व कुटुंब एकत्रित आलं होतं. सर्वजण पृथ्वी येण्याची वाट पाहत होते. सर्वांच्या मनामध्ये वेगवेगळे प्रश्न होते. पृथ्वी जसं घरात येते तिला प्रश्न विचारायला सुरुवात होते. 2 वर्ष झाले, जिग्नेश बरोबर आमचं बोलणं झालं नाही, आम्हाला तिथला पत्ता हवाय, तो आम्हाला पत्ता का देत नाहीये, त्याचा फोन नंबर का देत नाहीये. अशा परिस्थितीमध्ये कोणतीही महिला घाबरून जाईल. पृथ्वीने तेच केलं. ती रिपीट तेच शब्द वापरत राहिली. जिग्नेश ऑस्ट्रेलियामध्ये आहे, त्यांनी आत्ताच रूम बदलली, फोन नंबर देखील बदललाय, तर मी तुम्हाला कसं काय देऊ, माझ्याकडेच नाहीये नंबर. पण घरातील लोकांची प्रश्न काही कमी झाले नाही. याच दरम्यान पृथ्वी अचानक शांत झाली. तिच्या चेहऱ्यावरचे रंग अचानक बदलू लागले, जणू तिला आता कसलीही भीती नाही. जिग्नेशच्या कुटुंबातील सर्व लोक पृथ्वीला घेऊन पोलीस स्टेशनला निघणारच होते. ते म्हणाले, तुला जर माहिती नसेल तर आपण जिग्नेशची मिसिंग कंप्लेंट तक्रार दाखल करू, आमच्याबरोबर पोलीस स्टेशनला चल. पण या सर्वांनंतर पृथ्वीने जे उत्तर दिलं ते ऐकून सर्वांचा थरकाप उडाला. पृथ्वीने सांगितलं, जिग्नेशला 2 वर्ष अगोदरच मी जमिनीमध्ये पुरले, आणि हे सांगताना तिच्या चेहऱ्यावरती, तिच्या बोलण्यामध्ये कुठलीही भीती नव्हती.
गेल्या 2 वर्षापासून जिग्नेशचे भाऊ विचार करत होते, आमचा भाऊ ऑस्ट्रेलियामध्ये जॉब करतोय, त्याचं भविष्य चांगलं होईल. या गोष्टीचा त्यांना आनंद होता. पण पृथ्वीने जे सांगितलं ते ऐकण्याची हिंमत कोणामध्येही नव्हती. या सर्व प्रकरणामध्ये धक्कादायक गोष्ट अशी होती, जिग्नेशला जमिनीमध्ये पुरण्यासाठी फक्त पृथ्वी एकटी नव्हती. तिने आणखीन एका व्यक्तीचं नाव घेतलं, निलेश. जिग्नेशच्या कुटुंबातील लोकांनी वेळ वाया न घालता पृथ्वीला बरोबर घेऊन पोलीस स्टेशन गाठलं. पोलीस स्टेशनमध्ये गेल्यानंतर पृथ्वीने आणखीन 2 जणांची नावं घेतली. एक म्हणजे निलेश आणि निलेशचा मित्र बालवीर वर्मा. या तिघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलं. पृथ्वीने तर अगोदरच कुटुंबातील लोकांसमोर आपला गुन्हा मान्य केला होता. त्यामुळं पोलिसांना फारशी चौकशी करण्याची गरज पडली नाही. पण यामध्ये सर्वात विशेष गोष्ट म्हणजे जिग्नेशचा मृतदेह MIDCच्या फॅक्टरीमध्ये गेला कसं काय. या प्रकरणाची सुरुवात जामनगरमधून होत नाही, द्वारकामधून होते. 2017च्या दरम्यान पृथ्वी, जिला अगोदर भूमीच्या नावाने ओळखलं जात होतं, तिची ओळख निलेश मनसुखभाई गचेटिया या व्यक्तीबरोबर होते. निलेश एका कंपनीमध्ये जॉब करत होता. त्याचं लग्नही झालेलं होतं आणि त्याला 5 वर्षाची मुलगी देखील होती. तरी देखील त्याने पृथ्वीबरोबर आपली मैत्री वाढवली. मैत्रीचं रूपांतर प्रेमामध्ये झालं. दोघंही रिलेशनशिपमध्ये आले. पण 1 वर्षानंतर काही कारणामुळे दोघांमध्ये वाद झाले आणि दोघंही वेगळे झाले. यानंतर साधारणतः 1 वर्षानंतर म्हणजे 2018 पृथ्वीची ओळख जिग्नेश बरोबर झाली. जिग्नेश एक कारपेंटर देखील होता आणि MIDC मध्ये ऑपरेटर म्हणून जॉब देखील करत होता. जिग्नेश आणि पृथ्वीचं रिलेशनशिप 1 वर्षभर चाललं. त्यानंतर 2019 दोघांचं लग्नही झालं. लग्नानंतर सुरुवातीचे काही दिवस एकदम आनंदात गेले. त्यांच्या जीवनामध्ये एक मुलगी आली. कुटुंबावरती जबाबदारी वाढली म्हणून पृथ्वीने देखील कामाला जायला सुरुवात केली. पण पृथ्वीने पोलिसांना सांगितलं, जिग्नेश आणि माझ्यामध्ये नेहमी वाद व्हायचे, तो मला मारहाण देखील करायचा. ज्या कुटुंबामध्ये प्रेम होतं, एकामेकांचा सन्मान केला जात होता, त्याच कुटुंबामध्ये आता दुरावा यायला सुरुवात झाली होती. आणि याच दरम्यान पृथ्वीच्या जीवनामध्ये पुन्हा एकदा निलेशची एंट्री होते. जे नातं कधीच तुटलं होतं त्या नात्याला पृथ्वीने पुन्हा एकदा जिवंत केलं. कारण की पृथ्वीसाठी तो फक्त एक्स बॉयफ्रेंड नव्हता, पृथ्वीसाठी तो एक जवळचा व्यक्ती बनला होता. म्हणजे तिच्या जीवनात काय चाललंय, काय घडतंय, या प्रत्येक गोष्टी ती निलेशला सांगत होती. आता इथे पृथ्वीसमोर 2 पर्याय होते. पती जिग्नेश बरोबर बोलणं करून घ्यायचं आणि सरळ सरळ सांगायचं, तुझं आणि माझं पटत नाही, त्यामुळं आपण वेगवेगळे राहू. आणि दुसरा पर्याय होता, जिग्नेशला समजून घेऊन त्याच्याबरोबर राहायचं. पण पृथ्वीने वेगळाच प्लॅन केला. कारण की तिच्या जीवनामध्ये तिचं जुनं प्रेम परतलं होतं. तिने निलेशला देखील द्वारकावरून जामनगरला बोलून घेतलं. आता इथून पुढे बघा स्टोरी कशी बदलते. पृथ्वीने निलेशला जामनगरमध्ये तर बोलून घेतलं होतं, पण जिग्नेश बरोबर त्याची ओळख नव्हती. यासाठी पृथ्वीने एक प्लॅन बनवला. निलेशला अगोदर तिच्या पती जिग्नेश बरोबर ओळख करण्यासाठी सांगितली. त्यामुळे निलेशची नजर नेहमी जिग्नेशवरती राहायची. जिग्नेश ज्या कंपनीमध्ये कामाला जायचा त्याच्याच बाजूच्या कंपनीमध्ये निलेश देखील कामाला जाऊ लागला. जिग्नेश किती वाजता कंपनीमधून बाहेर पडतो, कधी कंपनीमध्ये येतो, या सर्व गोष्टीवरती निलेश नजर ठेवून होता आणि तो जिग्नेश बरोबर बोलण्याचा प्रयत्न करत होता. पण एक दिवस असा आला ज्या दिवशी जिग्नेश आणि निलेशची ओळख झाली. दोघांमध्ये मैत्री झाली. जिग्नेशला देखील निलेश हा चांगला मित्र वाटत होता. पण निलेशच्या मनातील प्लॅन जिग्नेशला कधीही समजला नाही. एक दिवस निलेश जिग्नेशला म्हणाला, कंपनीमध्ये असं किती दिवस आपण काम करणार आहोत, आपण आपला स्वतःचा व्यवसाय चालू करू. ही गोष्ट जिग्नेशच्या मनामध्ये कुठेतरी खटकली. त्याला देखील वाटलं, आपला मित्र निलेश सांगतोय ही गोष्ट खरी आहे, आपण किती दिवस कंपनीमध्ये जॉब करणार, स्वतःचं काहीतरी चालू करायला हवं. निलेशने सांगितलं, आपण MIDC एरियामध्ये एक फ्लॅट भाड्याने येऊ, तिथं आपला व्यवसाय चालू करू. तुला कामाचा अनुभव आहे, मला मशनीचं ज्ञान आहे. याच गोष्टीवरती जिग्नेशने आपला निर्णय बदलला आणि निलेश बरोबर स्वतःचा व्यवसाय चालू करायचं ठरवलं. यासाठी त्यांनी गुजरात जामनगरमधील MIDC एरियामध्ये एक फ्लॅट भाड्याने घेतला. निलेश आणि जिग्नेश दोघं मित्रही झाले होते. एकत्रित दारू देखील प्यायचे. अखेर पृथ्वीने फायनल निर्णय घेतला, पती जिग्नेशला कायमचं संपवायचं. ठरलेल्या प्लॅननुसार निलेश जिग्नेशला भाड्याने घेतलेल्या फॅक्टरीमध्ये घेऊन गेला. इथे दोघंही दारू पिले. पण निलेशने जिग्नेशच्या दारूमध्ये एक विषारी औषध टाकलं होतं. दारू पिल्यानंतर काही वेळामध्येच जिग्नेशचं शरीर पूर्णपणे शांत पडलं होतं. त्याच्या शरीराची कोणतीही हालचाल होत नव्हती आणि त्याच ठिकाणी 12 फूट खोल खड्डा खणण्यात आला. निलेश जिवंत होता की त्याचा जीव गेला होता हे स्वतः निलेशला देखील माहिती नाही. कारण की त्याच्या संपूर्ण शरीराची हालचाल बंद झाली होती आणि त्याच्या हृदयाचे ठोके देखील शांत झाले होते. अशा परिस्थितीमध्ये जिग्नेशला त्या कारखान्यामध्ये
12 फूट खोल खड्ड्यामध्ये पुरण्यात आलं. यामध्ये निलेशचा मित्र बालवीर वर्मा याने देखील मदत केली होती. निलेशला कारखान्यामध्ये पुरल्यानंतर त्याच्यावरती सिमेंट प्लॅस्टर करण्यात आलं. हे सिमेंट प्लॅस्टर एवढं मजबूत होतं की कोणालाही डाऊट येणं अशक्य होतं. जोपर्यंत ते सिमेंट प्लॅस्टर सुकत नाही आणि ती जागा नॅचरल वाटत नाही तोपर्यंत ती फॅक्टरी निलेशने आपल्या ताब्यामध्ये ठेवली. आणि जेव्हा त्याला वाटलं आता आपल्याला कुठलीही भीती नाही, त्यावेळेस त्यांनी ते फॅक्टरी मालकाला सांगितलं. निलेशने सांगितलं काही कारणामुळे आमचा व्यवसाय आम्ही चालू करू शकत नाही. तो दिवस होता 2024 मधला, ज्या दिवशी जिग्नेशला MIDCच्या फॅक्टरीमध्ये 12 फूट खोल खड्डा खांदून तिथे पुरलं होतं. जिग्नेशची पत्नी पृथ्वी तिथे उपस्थित नव्हती, पण तिला संपूर्ण प्लॅन माहिती होता. त्या प्लॅननुसारच तिने सांगितलं जिग्नेशला ऑस्ट्रेलियामध्ये नोकरी मिळाली आहे आणि तो 2 वर्ष घरी येणार नाही. गेल्या 2 वर्षापासून पृथ्वी खोटं सांगत होती आणि 29 जुलै 2026ला पोलीस त्या फॅक्टरीमध्ये पोहोचले, ज्या ठिकाणी जिग्नेशला पुरलं गेलं होतं. पण म्हणतात ना, तुम्ही गुन्हा किती मोठा करा, एक ना एक दिवस तो उघड होतोच. यामध्ये सर्वात जास्त नुकसान झालं ते जिग्नेशच्या 2 मुलांचं. त्यामध्ये मुलांची काहीही चुकी नव्हती. आज जिग्नेशची पत्नी पृथ्वी, तिचा एक्स बॉयफ्रेंड निलेश आणि बालवीर वर्मा हे तिघंही पोलिसांच्या ताब्यामध्ये आहे. 29 जुलै 2026ला पोलिसांनी तिघांनाही ताब्यात घेतलंय. त्यांना काय शिक्षा होईल हे येणाऱ्या काळामध्ये समजेल. या सर्व प्रकरणामध्ये पृथ्वीची सर्वात मोठी चुकी होती, कारण की पती पत्नीच्या जीवनामध्ये वादविवाद होत राहतात. एकामेकाला समजून घेणं गरजेचं असतं. एखाद्याचा जीव घेतला म्हणजे ते वाद संपत नसतात. आपल्याला या संपूर्ण प्रकरणावरती काय वाटतंय, आपलं मत कमेंट करून नक्की सांगा.